नमो नमः. सुप्रभात. अं, संस्कृतने सुरुवात करतोय याचा अर्थ जरा एक्झामचं फीवर जवळ येतोय. काल जरा महत्वाच्या कामानिमित्त मला जमलं नहीं. कल थोड़ा मैं बिजी था, इसलिए कल का लेक्चर नहीं हो पाया. आज हम लोग पदार्थ विज्ञान का 146 पेज तक जो गए थे वो कंटिन्यू कर रहे हैं. एंड वेलकम टू द टुडेज आयुर्वेदा प्लेटफॉर्म. आई एम योर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोनारे. युनिक पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे, आता ऍक्च्युली MHSच्या दृष्टीने मी घेतोय. जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपण त्यानुसार पुढचं घेऊया. 2014 विंटर 2014 की बैच, 2014 की बैच के ओल्ड पेपर हम लोग देख रहे थे पदार्थ विज्ञान का. वी विल increase our speed rapidly to complete this analysis. We are lag on the 2 days. कल मेरे ख्याल से ये हमारा कंप्लीट हो जाएगा. ठीक है. संस्कृत छोड़ के संस्कृत का जो है वो सर अलग से लेने वाले. आज पहला लेक्चर रहेगा संस्कृत का. डॉक्टर पुजारी सर, 21 ईयर ऑफ एक्सपिरियन्स इन द संस्कृत टीचिंग वो लेने वाले. आपण आता बघतोय प्रामुख्याने. तर 2014 सालच्या विंटरच्या MHच्या पेपरमध्ये काय प्रश्न होते, आपण बघतोय पदार्थ विज्ञान. हम्म, साधारण SAQ 3 मार्कांचे होते. आत्मगुणांचे वर्णन करा आयुर्वेदाने. आयुर्वेदात त्याचे काय महत्व आहे ते सांगा. राशी पुरुष काय, चिकित्सा दृष्टीत पुरुष पुरुष काय. त्यानंतर पदार्थांची लक्षण, व्याख्या, प्रकार काय, न्याय दर्शनाचा परिचय, तेज महाभूताचे प्रकार व उपयोग, आत्मलक्षणे काय आहेत ते. त्यानंतर आहे अभाव पदार्थांचे लक्षण आणि प्रकार. त्यानंतर आकाश महाभूताचे आयुर्वेदात महत्व, हे मोस्टली विचारतात. हे जे आहे ते 5 मार्काचे. पहिले जे होते ते 3 मार्काचे होते. त्यानंतर काळाचे आयुर्वेदात महत्वाचे स्पष्ट करायचे आपल्याला. काळ, 1-2 मिनिटं जरा डिस्टर्बन्स आहे. तर डिस्टर्बन्स मुळे थोडं जरा मी कंटिन्यू करतो आता त्याच्यानंतर. आकाश महाभूत आपण बघितला. एक महाभूत विचारतात कधी 5 मार्काला, कधी कंबाईन क्वेश्चन्स असे. त्यानंतर काळाचे आयुर्वेदानुसार महत्व, काळ विचारतात. इम्पॉर्टन्स ऑफ काला. त्यानंतर अष्टांग विचारले, कर्माचे प्रकार, आयुर्वेदात त्याचं महत्व, सांख्य दर्शनाचा परिचय, मनाचे उभयंत्रिय म्हणजे मन कर्मेंद्रिय सुद्धा आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे, तर त्याच्याबद्दल विचारलेलं आहे SAQ. त्यानंतर आहे महाभूत. महाभूत आणि तिकडे आकाश महाभूत होतं, इकडे पृथ्वी महाभूत कंबाईन केलेलं आहे. महाभूत मध्ये काय, त्याचे प्रकार, उत्पत्ती लिहा. पृथ्वी महाभूताचे लक्षण, प्रकार, गुण आणि आयुर्वेदात महत्व वर्णन करायचं. त्यानंतर मराठी निरुक्ती, लक्षण, गुण, मनाचे विषय, निर्णय, वर्णन करा. मनाची कारण लिहून आयुर्वेदात मनाचे महत्व म्हणजे मन इथं तुम्हाला आलेला आहे. हा क्रियाशाळेमध्ये विचारू शकतात आणि पदार्थ विज्ञानामध्ये विचारू शकतात. पुढे जाऊया. मनाची निरुक्ती, लक्षण, गुण, मनाचे विषय. ते झाल्यानंतर लगेच आहे सामान्य विषय. तर सामान्य विषय सिद्धांत सगळ्यांनी करून ठेवायचे. त्याचे उदाहरण, त्याचे स्पष्टीकरण मातृभाषेत करून ठेवायचे आहे. आपकी मदर टंग में आप करके रखो तो वो मोस्टली बहुत बार ये पूछा गया है. आगे हे गुण म्हणजे काय, त्याची व्याख्या सांगून प्रकार वर्णन करा. परादी गुणांचे सविस्तर वर्णन करा व आयुर्वेदात त्याचे महत्व स्पष्ट करा. ठीक आहे. पुढे जाऊया. गुण म्हणजे काय, त्याची व्याख्या सांगितलं. परादी गुण इथं आलेले आहेत. परादी गुण किंवा गुरुवादी गुण असे आपण बरेचसे प्रश्न बघितले. विंटर 2014 पर्यंत आता परत पोहोचतोय आपण. विंटर 2014 बघतोय. दर्शनाच्या व्याख्या व प्रकार, गुणाचे चरकुक्त वर्गीकरण, प्रशस्त पाठ, हा SAQ राईट शॉर्ट नोट ऑन, दिशा, द्रव्याचे महत्व, पिठर पाकवाद, पिलू पाकवाद, त्याच्यापैकी पिठर पाक विचारलेला आहे, 3 मार्क. नंतर आत्मगुण विचारलेला आहे. त्यानंतर सत्कार्यवद व त्याचे आयुर्वेदीय महत्व विचारलेले आहे. हा बुधाच्या आयुर्वेदातील महत्व विचारलेले. सामान्य विषय सिद्धांत, त्याची व्याख्या आणि प्रकार विचार. योग दर्शन विचारलेलं आहे. कारण द्रव्य, कार्यद्रव्य आणि कारण द्रव्य असतात, त्यातलं कारण द्रव्य इथं विचारलेलं आहे. त्यानंतर पाकस्पत्ती सिद्धांत, आयुर्वेदानुसार महत्व करा आणि त्याचं महत्व सांगा. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा फर्स्ट इयर BMS एक्झाम देतो त्याच्यात आयुर्वेदातील महत्व म्हणजे इम्पॉर्टन्स हे जे आहेत ते त्या त्या ऑथरने दिलेले असतात. रानडे असो किंवा अजून ऑथर्स आहेत. मी तुम्हाला महत्वाची पुस्तकं सुद्धा सांगणार आहे, कुठल्या पुस्तकांचा अभ्यास आपण करू शकतो. त्यानंतर षटकारणवाद ते पण सांगितलेलं आहे.
त्यानंतर पूर्व व उत्तर मीमांसा दर्शन याचं सिद्धांत त्यांनी वर्णन केलेलं आहे. आत्माद्रव्य सविस्तर वर्णन विचारलेलं आहे. त्यानंतर आहे एलएक्यू मध्ये पृथ्वी महाभूत आणि त्याचं उत्पत्ती, लक्षण, प्रकार, आयुर्वेदातील महत्व. त्यानंतर पदार्थांची व्याख्या, लक्षण आणि षटपदार्थ. षटपदार्थ बरेच वेळा विचारतात, हा एक महत्वाचा टॉपिक आहे. एखादा ऑड असेल तर मी तुम्हाला सांगेन. पदार्थ, लक्षण, लोकायत, दर्शन हा प्रश्न ऑड आहे. हा प्रश्न ऑड आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आत्म्याचे भेद. आकाश महाभूताचे महत्व. पिलू पाकवाद, आधी पीटर पाकवाद होता, आता पिलू पाकवाद विचारलेला आहे. म्हणजे दोन्ही करून ठेवलं तर तुम्हाला मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त असते. मनाचे कारण विचारलेले आहेत. त्यानंतर समय लक्षण व त्याचे आयुर्वेदिक महत्व. त्यानंतर कर्म व्याख्या व त्याचे प्रकार. त्यानंतर वायू महाभूत गुण व महत्व. त्रिगुणांचे परस्पर संबंध. त्यानंतर गुरुवादी गुण कुठले आहेत ते लिहायचे आहेत. त्यानंतर आस्तिक दर्शन व दर्शनकार कुठले आहेत ते लिहायचे. त्यानंतर प्रकृती पुरुष भेद व साम्य. हा प्रश्न पण खूप वेळा विचारलेला आहे आणि हा प्रश्न VVIMP आहे. VVIMP, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. त्यानंतर सांख्य दर्शनानुसार सृष्टी उत्पत्ती क्रम विकास. हा पण इलेक्टिव आहे. हा पण बऱ्यापैकी महत्वाचा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. हा पण प्रश्न कसा आहे, VRMP. पुढे जाऊया आपण. त्यानंतर तेज महाभूताचे सविस्तर वर्णन करा असं विचारलेलं आहे. द्रव्यभेद लिहून दिशा व काल यांचे लक्षण, प्रकार व आयुर्वेदीय महत्व लिहा असं सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्यानंतर सामान्य विशेषाची व्याख्या, प्रकार व त्याचे आयुर्वेदातील महत्व सविस्तर वर्णन करा असं तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर आहे समवायाचे लक्षण. सार्थक गुणांचा आता 2015 चालू आहे. एसीक्यू मध्ये समयाचे लक्षण, सार्थक गुणांचा उपयोग, मनाचे अनमनयत्व. हा जो प्रश्न आहे हा ऑड आहे. इथं बघा, मी परत जिथं मी काही नोट डाऊन टिक करतोय त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर खूप महत्वाचं असेल किंवा ऑड असेल तर मग मानसिक दोष कुठले आहेत. सत्व, रज आणि तम हे जे सांगितले त्यातला रज आणि तम हे मानसिक दोष आहेत. तर त्याच्याबद्दल वर्णन करायचं आहे. त्यानंतर राशी पुरुष, सांख्य दर्शनाचा परिचय, वैशेषिक दर्शनाचे सिद्धांत. हा 5 मार्काला आहे. त्यानंतर आहे बरादी गुणांचे वर्णन, मनाचे गुण आणि विषय, जलाच्या अवस्था व गुण, कालाचे महत्व, गुरुवादी गुण, दिशेचे प्रकार, एलिक्यू मध्ये सामान्य विशेष सिद्धांत. परत सामान्य विशेष सिद्धांत आला म्हणजे हा प्रश्न कसा झाला याचा अर्थ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे जाऊया आपण. द्रव्य म्हणजे काय, वायू महाभूताची उत्पत्ती, लक्षणे, गुण व प्रकार वर्णन करून त्याचे आयुर्वेदात महत्व वर्णन करा. कर्म म्हणजे काय, चरकोक्त चरकोक्त न्यायोक्त कर्माचे म्हणजे हा विशिष्ट प्रश्न आहे, क्लिष्ट प्रश्न आहे. असं याला आपण आता टाकूया ऑड मध्ये. हा प्रश्न ऑड आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे दर्शन शब्दाची व्याख्या करून सांख्य दर्शन. सांख्य दर्शन बऱ्याच वेळा हे केलेलं आहे, तर संपूर्ण म्हणून करून त्याचे सिद्धांत आयुर्वेद स्पष्ट करा. 2015 विंटर. पदार्थ व्याख्या, प्रकार, मनाचे कार्य, चिकित्सा पुरुष, पराती गुण, समवाय व्याख्या, महत्व, विशेष लक्षण, प्रकार, भावाची व्याख्या, प्रकार, आयुर्वेदानुसार जल महाभूताची उत्पत्ती, आयुर्वेदाचे प्रयोजन व लक्षण, काळाचे प्रकार व महत्व. त्यानंतर न्याय वैशेषिकानुसार पृथ्वी महाभूताची उत्पत्ती लिहा. त्यानंतर दिशा, लक्षण व प्रकार, त्यानंतर कर्मांचे प्रकार लिहा. असं आतापर्यंतचे एसी बघितले. आता महत्वाचं काय असेल तर तेच रीड करून, अदरवाईज वी विल गो थोडं आपण रॅपिड फास्ट जाणार आहे. दर्शन म्हणजे काय सांगून सांख्य दर्शनाचे वर्णन करा. आत्म्याचे लक्षण, गुण, प्रकार लिहून आयुर्वेदात आत्म्याचे महत्व प्रतिपादन करा. गुणांचे द्रव्याश्रयित्व स्पष्ट करून चरकोक्त गुणांचे वर्गीकरण विस्तारपूर्वक लिहा. म्हणजे हा पण प्रश्न जो आहे तो टफ आहे. ऑड म्हणण्यापेक्षा याला टफ म्हणू, डिफिकल्ट म्हणू. टफ सोपं जाईल लिहायला, वेळ नाही जाणार. टफ प्रश्न आहे. आणखी विशेषच ग्रंथकारांचंच म्हणणं आहे म्हणजे चरकाचंच लिहितं, बाकी सगळ्यांचं लिहायचं नाही. तेच सोडून त्या व्यतिरिक्त तुम्ही लिहिलं तुमचे मार्क्स कट होणार आहे. नंतर सामान्याची व्याख्या सांगून सामान्याचे प्रकारानुसार सविस्तर वर्णन तुम्हाला करायचं. समर 2016. त्यामध्ये मनाचे लक्षण, विषय, आस्तिक दर्शन, कालाचे लक्षण व प्रकार, सांख्य दर्शनाचा परिचय, आत्मलक्षणाची माहिती, त्यानंतर सार्थ गुणांचा आयुर्वेदात उपयोग, जलाच्या विविध अवस्थांचं वर्णन,
भौम्य वगैरे जे जल असतात, भौम्य दिव्य असे वगैरे जे असतात ते बघणारच आहोत. अष्टांगिक वर्णन, पदार्थ पदार्थ लक्षण व प्रकार याची माहिती. त्यानंतर दिशांचे प्रकार, दश दिशा ज्या आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आई वानई, अ, ऊर्ध्व आणि अधो. त्यानंतर परादिगुण, त्यानंतर दर्शनाची व्याख्या लिहून वैशेषिक दर्शन. इथं परत बघा महत्वाचं आलेलं आहे, वैशेषिक दर्शन आलेलं आहे. कंबाईन प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत पदार्थ विज्ञानच्या पेपरमध्ये. महाभूताची व्याख्या लिहून आप महाभूताचे लक्षण व प्रकार, गुण आयुर्वेदात महत्व विशद करायचं आहे. गुण पदार्थांची व्याख्या, प्रकार वर्णन करून गुरुवादी गुणांचे संपूर्ण वर्णन आयुर्वेदीय स्पष्ट करायचे. त्यानंतर पुढे जाऊया आपण, आत्म्याचे सविस्तर वर्णन. हा प्रश्न लेंदी आहे. आत्म्याचे सविस्तर वर्णन म्हणजे सगळंच लिहायचं त्याच्यात, तर इट्स अ लेंदी क्वेश्चन. म्हणजे किती लिहिणं हे तुम्हाला ठरवायचं. दिसत नसेल. हम्म, लेंदी आहे प्रश्न. पुढे बघूया आपण, आयुर्वेदाचे लक्षण व प्रयोजन, प्रकृती पुरुष भेद. आता आपण सुरू झाले 2016 विंटर ओल्ड बॅच. प्रकृती पुरुष भेद, चलमहाभूताची उत्पत्ती, सार्थ गुण, वैशिष्ट्यपणानुसार विशेष, द्रव्यांचे लक्षण व सामान्य विशेष जे असतात त्याच्यातलं विशेषाचं वर्णन केलेलं आहे. अभाव, मोस्टली अभाव खूप कमी वेळा विचारतात, पण विचारतात. त्यानंतर सामान्य सिद्धांताची व्याख्या, प्रकार उदाहरण, सामान्य विशेष सिद्धांत स्पष्ट करा, सांख्योक्त 25 तत्व विभाजन. आता हा जो प्रश्न आहे, हा कसा आहे, व्हेरी टफ, टफ कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. तर हा टफ कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. पुढे जाऊया, तेज महाभूताची लक्षणे व प्रकार, आध्यात्मिक गुण, काल प्रकार व महत्व, समवाय पदार्थ. त्यानंतर आहे सेक्शन बी, एलिक्यू, आस्तिक दर्शन व त्याचे दर्शन काल, योग दर्शन. हा परत इथं एक योग दर्शनाबद्दल माहिती दिली, हा पण एक ऑड क्वेश्चन आहे. योग दर्शन शक्यतो विचारत नाही, म्हणून हा ऑड क्वेश्चन आहे. द्रव्याचे लक्षण लिहून पृथ्वी महाभूताचे विस्तृत वर्णन करा असं म्हटलेलं आहे. कर्माची व्याख्या, लक्षण, प्रकार लिहून आयुर्वेदात कर्माचे महत्व विशद स्पष्ट करा असं लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे, मनाची व्याख्या, उत्पत्ती, गुण, विषय, कर्म लिहून मनाचे अनमनत्व सौदरण स्पष्ट करा. हा पण प्रश्न थिंकिंग लेवलचा आहे, म्हणजे तुम्हाला थॉट प्रोसेस करून तुमचे एक्सप्रेस करायचे. सब्जेक्टिव्ह असं त्याला स्पेसिफिक म्हटलं जातं, सब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. पुढं 2016 न्यू, कालाचं महत्व, आयुर्वेदानुसार पृथ्वी उत्पत्ती, महाभूताची उत्पत्ती, द्रव्य लक्षण, विशेष महत्व, आत्मलक्षण, कर्म प्रकार, अभाव प्रकार, आत्मगुण, समवाय. म्हणजे हे सगळे एसीक्यू झाले. त्यानंतर तेच मग इझी इझी पेपर काढलेला आहे. त्यानंतर मन, व्याख्या व कर्म. त्यानंतर षडधात्मक पुरुष, दिशाचं महत्व. आता एलिक्यू मध्ये बघा त्यांनी गुण विचारलेत आणि गुरुवादी गुण, म्हणजे इझी पेपर, इझी पेपर. त्यानंतर सामान्य म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगून सविस्तर बनवून त्याचे महत्व स्पष्ट करा. थोडस थॉट प्रोसेस केली तर व्यवस्थित हा प्रश्न पेपर लिहिता येईल. दर्शन म्हणजे काय, सांख्य दर्शन, इझी पेपर. त्यानंतर द्रव्याचे वर्गीकरण सविस्तर वर्णन करा. त्यानंतर 17 समन, स्निग्ध वृक्ष, जे गुण आहेत त्याच्यापैकी स्निग्ध वृक्ष, गुरुवादी गुण आहेत, गुरुमंद, हिमस्निग्ध, लक्षण, स्वप्न, सांद्र, मृदू, स्थिर. गुणाशक्तीसुंदर विंशती सविपर्याय. हा जो आहे गुरुवादी गुणाचा प्रश्न आहे, त्यातला वृक्ष आणि स्निग्ध आपल्याला याच्या व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. नंतर समवाय, मग पिलुपाकवाद, मग आयु व आयुर्वेदाचे महत्व, अभाव लक्षण व प्रकार, सुख दुःख याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर आहे एसीक्यू मध्ये काल लक्षण व इश्यू आलेला आहे.